हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. मंजिरी किचनमध्ये येते. अथर्व आणि मीरा चकली बनवत असतात. तेव्हा मंजिरी बघत असते की यांचं अजून चकली बनवणं सुरू नाही आहे. तेव्हा मंजिरी बघते तेलही तापलेलं नसतं. तेव्हा मंजिरी बोलते की अथर्व, मीरा काय करतायत तुम्ही? अरे लवकर चकल्या बनवा ना, किती वेळ लावतायत? तेव्हा अथर्व बोलतो की आई मला बनवतोय मी. तेव्हा मीरा बोलते की आईसाहेब मी बनवत होती, यांच्या चकल्या गोलही येत नाही, पण हे ऐकतच नाही आहेत. तेव्हा अथर्व बोलतो की मी बनवेल चकल्या आणि आई मला जमतील गोल बनवायला. तेव्हा मंजिरी पूर्ण घाईघाई करत असते की अरे अथर्व, किती वेळ घालवणार आहे? 1-2 गाणे झाले की ऑटोमॅटिक येतील ना, पटपट चकल्या तळा. चल चल मीरा पटकन. आणि तू गॅसही पेटवला नाही आहेस, तेल तर तापवायला घे. तेव्हा मीरा पटकन गॅस लावते, तेल तापवायला घेते. तेव्हा मंजिरी बोलत असते की आता तेल तापलं की तेलाची वाफ वरती जाणार, वरचा फुगा फुटणार आणि ते पाणी सगळं तेलात उडणार आणि मीराच्या अंगावर सगळे तेलाचे शिंतोडे उडणार. तेव्हा मंजिरी खुश असते. तेव्हा मंजिरी बोलते की आता इथून पटकन निघून जायला हवं. तेव्हा मंजिरी पटकन तिथून निघून जाते. अथर्व आणि मीरा चकली बनवतच असतात. इकडे हॉलमध्ये वेदा आणि अनन्या आकाशकंदील बनवत असतात. मंजिरी तिथे जाते आणि बसते. तिला किचनमध्ये कानोसा घ्यायचा असतो. तेव्हा ती वेदा आणि अनन्याला बोलते की वेदा आणि अनन्या, तुम्ही दोघीच घरात मनापासून काम करत आहात. तेव्हा वेदा बोलते थँक्यू आजी. तेव्हा अनन्या बोलते आई तू बेस्ट आहेस ना, म्हणून आम्ही बेस्ट आहोत. तेव्हा मंजिरी मनात बोलते आता कुठल्याही क्षणी किचनमधून आवाज येऊ शकतो. इकडे अथर्व चकली तळत असतो. तेव्हा मीरा बोलते अहो काय करताय तुम्ही, तेल अंगावर उडेल. तेव्हा अथर्व बोलतो सगळ्यांना वाटत होतं की मला बनवता येणार नाही, हे बघ हे बघ. तेव्हा तो बोलतो की घे अगं, वास घे, किती खमंग वास येतोय बघ. तेव्हा मीरा बोलते की नाही नाही ठेवा तुम्ही. तेव्हा मीरा बोलते वेदाचे बाबा बरं झालं तुम्ही आलात हो, नाही तर मला जमलंच नसतं. तेव्हा अथर्व बोलतो हो ना, नेक्स्ट टाईम जेव्हा चकली बनवशील ना तेव्हा मला बोलव, मी शिकवेन तुला. तेव्हा मीरा हसत असते. तेव्हा अथर्व बोलतो की तू काय म्हणाली होतीस मला की मला येणार नाही, आणि बघ मी किती केलं आहे, तेही मी ऑलमोस्ट एकट्याने. तेव्हा मीरा बोलते एकट्याने. तेव्हा अथर्व बोलतो हा तू ते पीठ वगैरे कालवून दिलंस मला, पण त्यानंतर सगळं मीच केलं ना. अथर्व बोलतो आधी तुला वाटत होतं मला येत नाही, पण आता बघ सगळं मीच केलं ना, आता तळतोय पण मीच. तेव्हा मीरा बोलते बरं ते काढा, जळती चकल्या. इकडे मंजिरी वाट बघत असते की कधी किचनमधून आवाज येईल. तेव्हा मीरा तेलात चकली सोडत असते. तेव्हा अथर्व तिला सजेशन देत असतो की हळूहळू असं हळू सोडायचं, असं भसकन नाही टाकायचं, नाहीतर अंगावर तेल उडेल. तेव्हा मीरा बोलते हो हो मला माहिती आहे. तेव्हा अथर्व बोलतो नाही नाही असं हळू, आणि मागे हो तेल उडेल. इकडे वेदा आणि अनन्या आकाशकंदील बनवत असतात. तेव्हा वेदा कात्रीने पेपर कापत असते. तेव्हा अनन्या तिला बोलते की हळू लागेल हाताला. तेव्हा वेदा जोरात ओरडते लागलंय असं म्हणून. इकडे मीरा आणि अथर्व दचकतात. तेव्हा मीरा बोलते की वेदाला काय झालं? तेव्हा ते दोघं चकलीचे तसंच तळण टाकून तसंच बाहेर पळत जातात आणि वेदाला विचारतात की वेदा काय झालं आहे? तेव्हा वेदा हसायला लागते, फसवलं. तेव्हा अनन्या तिला ओरडते की वेदा काय हे असं मस्ती कोणी करतं का? तेव्हा ती बोलते की अरे दादा ही पेपर कापत होती, मला वाटलं बोटमध्ये आला म्हणून ओरडली. तेव्हा अथर्वही तिला बोलतो. तेव्हा मंजिरीला थोडा संताप होत असतो की आतमध्ये जो प्लॅनिंग करून घेतलेला असतो तो अनसक्सेसफुल होताना तिला दिसत असतो. इकडे मंजिरीचा संतापावर संताप होत असतो. तेव्हा ती जोरात चिडते, वेदा काय चाललंय हे? तेव्हा मीरा आणि अथर्व शंकेने बघायला लागतात. तेव्हा मंजिरी चिडचिड करत बोलते की अथर्व आणि मीरा तुम्ही आतमध्ये चकली करत होता ना, जा पटकन जा. तेव्हा अथर्व बोलतो आई रिलॅक्स जातो. तेव्हा अथर्व वेदाला चिडवत असतो की वेदा तुझी मस्ती जास्त वाढली. तेवढ्यात किचनचा फुगा फुटतो आणि तेलात सगळं पाणी उडतं आणि जोरात आवाज येतो. किचनचा आवाज बघून अनन्या उठायला लागते. तेव्हा अथर्व बोलतो की अनन्या तू थांब. तेव्हा मीरा आणि अथर्व पटकन पळत जातात. किचनमध्ये बघतात का पूर्ण पाणी उडलेलं असतं, तेलाचे शिंतोडे, पूर्ण गॅस तेलाने भरलेला असतो. तेव्हा अथर्व आणि मीरा एकमेकांकडे बघतात, पुढे येतात. मीरा पटकन गॅस बंद करते, तेल उकळत असतं. तेव्हा अथर्व मीराला बोलतो की हे असं कसं झालं आणि तेल कसं उडलं? तेव्हा मीरा बोलते कदाचित पाणी उडलेलं आहे, पण कसं? तेवढ्यात मंजिरी धाव येते. अथर्व मीराला प्रोटेक्ट करत असतो, तिला हात करून बाजूला व्हायला सांगत असतो. तेव्हा मंजिरीला ते बघते आणि मंजिरीला राग येत असतो. तेव्हा अथर्व वरती बघणार, वरती फुगा असतो. तेव्हा अथर्व वरती बघणार, तेवढ्यात मंजिरी ओरडते अथर्व, आणि पटकन त्यांच्याजवळ जाते आणि बोलते की तुम्ही बाजूला व्हा. मीरा अथर्वला बाहेर घेऊन जा. चल अथर्व मागे सरक, तेल उडेल असं म्हणून ती त्यांना दोघांना बाहेर काढते. तेव्हा ते दोघं बाहेर गेल्यावर मंजिरी पटकन घाईघाईत त्या चिमणीतून फुग्याचं कातडं बाहेर काढते
आणि इतकी चिडचिड करते की बोलते की हातचा डाव पण फसला. ही मूर्ख वेदा ओरडली नसती तर ही मीरा वाचली नसती. इकडे दादासाहेब, मंजिरी, मीरा आणि अथर्व त्यांच्या खोलीत असतात. मीरा रडत असते. तेव्हा दादासाहेब बोलतात की हे झालं कसं? तेव्हा अथर्व सांगत असतो की बाबा, वेदाने जर आवाज दिला नसता तर म्हणजे किचनमध्ये तेल अशा प्रकारे उडालं होतं ना की वेदाने आवाज दिला नसता, आम्ही बाहेर गेलो नसतो तर काय झालं असं सांगू शकत नव्हतं. तेव्हा मंजिरी मुद्दामच बोलते की अथर्व, मीराला काही झालेलं नाही आहे. तेवढं तिथे अंबिकाही येते. तेव्हा अंबिकाही वेदाकडे बघत असते. तिलाही कळत नसतं की काय चालू आहे ते. तेव्हा अथर्व बोलत असतो की पूर्ण किचन तेलाने भरलेला होता. तेव्हा मीरा बोलते की वेदाचे बाबा, तेलामध्ये जर पाणी उडाल ना तर असं असं तेल उडतं बाहेर. तेव्हा अथर्व बोलतो की एक्झॅक्टली माय पॉईंट, पण पाणी आलं कसं? तेव्हा दादासाहेब बोलतात की अथर्व, आता तू विचार करण्याची वेळ नाही आहे, पण एक कदाचित महागौरी मातेचं आपल्यावर कृपा असेल. तेव्हा मंजिरीही बोलते की वेदाने आवाज दिला हाही एक महागौरी मातेचा संकेतच समजता येईल. तेव्हा दादासाहेब सांगत असतात की ह्या दोघी गोष्टी किचनमध्येच घडल्या आहे. मागच्या वेळेस पण गॅस लीक झाला होता. मला तरी असं वाटतं की आपण गुरुजींना बोलून घेऊ, काही वास्तुदोष असेल तर बघून घेऊ. इकडे अंबिका किचनमध्ये येते आणि सगळं तेल बघून बोलत असते की हे कसं घडलं कसं, आणि हे सगळं तेल बाहेर कसं आलं? मुळात किचनमध्ये पाणी कोणी टाकलं? मायाही घरात नव्हती. मग हे आलं कसं, झालं कसं ही गोष्ट? मुळात मला कळत नाही आहे. तेव्हा अंबिकाच्या लक्षात येतं की एक मिनिट, मुळात म्हणजे मायाने हे सगळं प्लॅन करून मला तिच्या मागे घराबाहेर नेलं आणि मग हे सगळं घडवलं. तेव्हा अंबिका बोलते नाही नाही, मायाला मी दिसतच नाही तर हा प्रश्न येतच नाही. तेव्हा अंबिका विचार करत असते की काय घडलं आहे. तेवढं तिचं लक्ष चिमणीकडे जातं. ती चिमणीकडे बघत असते. तेवढ्यात मंजिरी दरवाजाजवळ येते आणि ती मनात बोलते, नशीब मी तो फुगा काढून घेतला, म्हणजे घरात कोणाला कळलं नसतं. पण आता यावेळी वाचले ते, पण प्रत्येक वेळी मलाही अंबिकाला घराबाहेर काढता येणार नाही. तेव्हा अंबिका हात जोडते, महागौरी माते, तूच मीरा आणि अथर्वला वाचवलेस आणि असंच त्यांच्याकडे लक्ष दे. तेव्हा अंबिकाचं लक्ष मंजिरीकडे जातं. मंजिरी इकडे तिकडे नजरा करते आणि घरात येते. किचनमध्ये आल्यावरती मुद्दामच अंबिकासमोर म्हणत असते की कसं शक्य आहे, हे पाणी कुठून आलं, आणि कासावीस झालेली दाखवते. तेव्हा अंबिका बोलते की खरं आहे, आज अथर्व आणि मीरा वाचलेत, नाहीतर अनर्थ घडला असता. तेव्हा अंबिका बोलत असते, पण हे सगळं केलं कोणी? मंजिरीला तिच्याकडे बघून थोडं हसायला येतं. तेव्हा मंजिरी मुद्दामच हात जोडते आणि बोलते, महागौरी माते, तुझ्यामुळेच माझ्या लेकरांना काही नाही झालं. आता मीरा आणि त्यांच्या इकडे अभ्यंग स्नानाची तयारी चालू असते. मीरा रांगोळी काढत असते. मंजिरी अभ्यंग स्नानासाठी पाट तयार करत असते. तेवढं तिथे माया येते आणि माया मंजिरीला बोलते की मॅडम, हळूच तिथे जाते आणि मंजिरीजवळ बसून मंजिरीला गुपचूप विचारते की मॅडम, तुम्ही मला मुलुंडला का पाठवलं? तेव्हा मंजिरीला माहिती असतं की ते अंबिका आहे, म्हणून ती बोलते की माया, इथे बोलण्याची वेळ आहे का? आत्ता जा, मी तुला आत्ता काहीच नाही सांगू शकत. तेव्हा माया बोलते की मला प्लॅन तरी सांगा मॅडम. तेव्हा मंजिरी बोलते की तुला जा सांगितलं ना. तेव्हा माया तिथून उठून जाते. तेव्हा अंबिकाला शंका येते. अंबिका मीराजवळ जाते आणि बोलते की मीरा, त्या तेलात उडण्यावर नक्कीच मला मायावर संशय येतो आहे. हा मायाचा प्लॅन दिसतोय. मंजिरी अंबिकाचं बोलणं ऐकत असते. अंबिका मीराला बोलत असते की फक्त ते तिने कधी आणि कसं केलं हे शोधून काढायला पाहिजे मला. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.